आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक डिटर्मिनंट दिलेला आहे आणि त्यामध्ये डेटा काय आहे, व्हॅल्यू काय आहे बघा 3 2 4 5 हे व्हॅल्यू दिलेले आहे आणि त्या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि हा बोर्ड एक्झामला आलेला आहे 2023 बोर्ड एक्झाम मध्ये आलेला आहे आणि हा क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन 1 आहे. बुक मधला जो प्रॅक्टिस सेट आहे आपला 1.3 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे आणि तो बोर्ड एक्झामला आलेला आहे. आता व्हॅल्यू फाइंड करताना आपण काय करतो बघा, फर्स्ट असा मल्टिप्लिकेशन करतो आणि नंतर असं मल्टिप्लिकेशन करतो आणि दोघांना मायनस करतो. फर्स्ट कसं असं, चला बघूया 3 इंटू 5 मायनस नंतर कसं 2 इंटू 4 असं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 4 किती येणार 5 इंटू 3 15 मायनस 2 इंटू 4 किती येणार 8 15 मायनस 8 किती येणार 7. आलं का उत्तर बघा 7 आलंय. काय म्हणलो तुम्हाला, फाइंड द व्हॅल्यू वाले क्वेश्चन येतात, फक्त इथं डिटर्मिनंट वेगळा असेल आणि कन्सेप्ट हाच आहे. काय आहे, एडी मायनस बीसी हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि हे बघा ए बी सी डी हे चार व्हॅल्यू. हाच क्वेश्चन बोर्ड एक्झामला येते. अशा प्रकारचे क्वेश्चन बोर्ड एक्झामला येते. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये विथ नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ बोर्ड एक्झाम. चला मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद.